कोल्हापूरच्या नामवंत डॉक्टरकडे मी होमिओपॅथी चालू केली. जवळजवळ 11 महिन्यात होमिओपॅथीचं औषध घेतलं. त्याचे पूर्ण रजिस्टर आपल्याकडे आहे की 11 महिने मी औषध खाल्लं होमिओपॅथीचं, तरी मला रिझल्ट आला नाही. मग शेवटी वैतागलो. मग शेवटचा पर्याय म्हणून मला एका माझ्या व्यक्तीने सांगितलं की असं अमृत ज्यूस आणि डायबो ज्यूस नवीन आले, तुम्ही चालू करून बघा. आता मी अमृत नोनीला जाणार होतो, पण नोनीला रिझल्ट तेवढे मला पाहायला मिळाले नाहीत. तसे अमृत ज्यूस आलं. म्हटलं हे तेच आहे का? मी कन्फ्यूज होतो. म्हणून मी विचार केला काय करावं. शेवटचा पर्याय म्हणून मी अमृत ज्यूस आणि डायबोजी चालू केलं. आणि अमृत ज्यूस आणि डायबोजी, मी अमृत ज्यूस बरोबर 60 दिवस घेतलं आणि डायबोजी 45 दिवस घेतलं. आणि माझी शुगर चेक केली. 190ची शुगर जी होती माझी, जी शुगर अगोदरची होती, ती शुगर 137 मिलीग्रॅम डेसिलिटरवर आली. हा मला आलेला अनुभव होता. त्याचबरोबर माझ्या आईचं वय 70 वर्ष आहे. ती माझी गावामध्ये आई असते. तिचे 2 मणक्याचे ऑपरेशन झालेले होते. तर 2 मणक्याचे ऑपरेशन झालेले होते. आणि तिला आणखी एक आजार होता की हार्मोनल चेंजेसमुळं, जसं माणूस पावसातून भिजून आल्यानंतर आंघोळ केल्यानंतर कपडे कसे ओले होतात, असा तिला पावसाळ्यामध्ये असेल, हिवाळ्यामध्ये असेल आणि उन्हाळ्यामध्ये असा घाम यायचा तिला. तर तो घाम यायचा होता, तो आपोआप बंद झाला. लेडी लाईफ केअर घेतलं तिने आणि आर्थोजी घेतलं आणि त्याचबरोबर तिने अमृत ज्यूस घेतलं. आता हा तिचा 3रा महिना आहे. बऱ्यापैकी तिच्या कंप्लेंट कमी झालेल्या आहेत आणि आम्ही सर्वजण अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ केअर, आर्थोजी आणि डायबोजी हे वापरून खुश आहोत. तर माझं मत आहे की तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा. कारण काय, केमिकल, मी ऑलरेडी ह्या औषधामध्ये व्यवसायात काम करतो, मला माहिती आहे. केमिकल खाण्यापेक्षा आयुर्वेदिक खावा. आयुर्वेदाला तुम्ही प्राधान्य द्या.